हॅलो डिअर स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये ज्याचं नाव आहे माय इंग्लिश टीचर. डिअर स्टुडंट्स, टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी द सेकंड लेसन फ्रॉम द 11th English Maharashtra Board syllabus, and the name of the lesson is Onto the Summit We Reach the Top. Dear students, this lesson is written by Tenzing Norgay. Now, let me tell you that I'll be explaining the whole lesson in English as well as in Marathi. Dear students, Tenzing Norgay was a Nepali Indian Sherpa mountaineer. He reached the summit of Mount Everest along with Edmund Hillary on 29th of May 1953. They were the first two individuals known to reach the summit. This is a brief essay, a short lesson where Tenzing Norgay describes the climb to the top. So, what are we waiting for now, dear students? Let's begin the explanation of the lesson. Onto the summit, we reach the top. Now, before starting the explanation, let's know about the writer. Tenzing Norgay was born on 29th of May 1914 and he passed away in the year 1986 on 9th of May. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa, Tenzing was an Nepali Indian Sherpa mountaineer. So dear students, या लेसनच्या लेखकाचं नाव आहे टेन्झिंग नॉर्गे. यांचा जन्म 29 मे 1914 मध्ये झाला आणि 9 मे 1986 मध्ये ते मृत्यू पावले. त्यांना खरं पाहता त्यांचं खरं नाव हे नॅमगिल वांगडी असं होतं आणि त्यातल्या त्यात लोक त्यांना शेर्पा तेन्झिंग असं म्हणायचे. तेन्झिंग नॉर्गे हे एक नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर म्हणजे पर्वतारोही होते. आता तुम्ही म्हणाल सर शेर्पा म्हणजे काय? सो द मीनिंग इज गिवन हियर. शेर्पा मीन्स अ मेंबर ऑफ द हिमालयन पीपल, अ मेंबर ऑफ द हिमालयन पीपल living in Nepal and Tibet who are famous for their skill as mountaineers. म्हणजेच हिमालयन पर्वतरांगामध्ये राहणारे विशेष करून जे नेपाल आणि तिबेटचे लोक आहेत जे त्यांच्या माउंटेनिअरिंगच्या स्किलसाठी जाणले जातात, ओळखले जातात, त्यांनाच शेर्पा असं म्हटलं जातं. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th of May 1953. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलेरी या दोघांनी प्रथमच 29 मे 1953 मध्ये जगातील सर्वात उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट याची यशस्वीपणे चढाई केली होती. टेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल द इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. तर या लेसन मध्ये तेन्झिंग नॉर्गे यांनी आपला ह्या माउंटेन क्लाइम्बिंगचा अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी यांचं सर्वांचं वर्णन या लेसन मध्ये केलेलं आहे. The article also describes what brought him to climbing mountains. तर ह्या लेसन मध्ये आपण तेन्झिंग नॉर्गे यांचं माउंटेनिअरिंग हे क्षेत्र निवडण्याचं कारण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्क्रीनवरती आपल्याला तेन्झिंग नॉर्गे यांना विविध पारितोषिकं मिळालेली आहेत त्याची यादी आपल्याला दिसते आहे. उदाहरणार्थ he got Tiger Medal in the year 1938 and it was given by Himalayan Club for the third Everest expedition. Similarly, he has also received Star of Nepal Award in the year 1953 given by King Tribhuvan for his all accomplishment म्हणजे उपलब्धी. Third, last but not the least, he received the
prestigious award, that is Padma Bhushan, in the year 1959 by the government of India for all his accomplishment in the field of mountaineering. So dear students, after reading the information of the writer, we have come to know about the lesson. Now let us see the next slide. So in this slide also, we are going to read the information of Tenzing Norgay. He was one of the first two men to climb Mount Everest. Tenzing Norgay died on May 9, 1986. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट या सर्वात उंच शिखराची चढाई करणारे जे दोन व्यक्ती होते त्यापैकी एकाचं नाव होतं तेनजिंग नॉर्गे. ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज द टायगर ऑफ द स्नोज आणि यांना लोक प्रेमानं बर्फाचा वाघ असं म्हणतात. टाइम मीन्स टाइम्स ऑफ इंडिया और द टाइम्स मॅगझिन नेम्ड हिम वन ऑफ द 100 most influential people of the 20th century. तर टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकानं 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या 100 लोकांच्या यादीमध्ये श्री तेनजिंग नॉर्गे यांचं नाव सुद्धा टाकलेलं होतं. He celebrated his birthday on the same day as the final climb, as his actual date of the birth was not known. तर तेनजिंग नॉर्गे यांनी 9 मे 1986 मध्ये माउंट एव्हरेस्ट हा सर्वात उंच पर्वत सर केला होता आणि म्हणूनच 9th of May ही त्यांनी त्यांची जन्मतारीख घोषित केली आहे, कारण की त्यांना त्यांची जन्मतारीख याआधी माहितीच नव्हती. His autobiography Tiger of Snows was published in 1955. तर त्यांचं आत्मचरित्र टायगर ऑफ स्नोज हे 1955 मध्ये प्रकाशित झालं. ही वॉज अवॉर्डेड द पद्मभूषण इन द इयर 1959. तर आपण आधीच्या स्लाइड मध्ये हे वाचलं आणि अभ्यासलं आहे की त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हे पारितोषिक देऊन गौरवलं, त्यांना सन्मानित केलं. इट हॅज बीन अ लॉंग रोड फ्रॉम अ माउंटन कुली, अ bearer of loads, to a wearer of a coat with a rose of medal who is carried about in planes. So dear students, really the life story of Tenzing Norgay is outstanding. Why? Because he was a simple coolie. Coolie means a person who carries or who bears a load of the passengers of the people. A coolie, then he became a bearer of loads, then to wear a coat with rows of metal who is carried about in planes. असा सामान्य व्यक्ती ज्याने सुरुवातीला एका कुलीचं काम केलं, त्यांचा प्रवास एका कुलीपासून तर तो असा व्यक्ती जो कोट घालून त्याला विमानामध्ये बसण्याची संधी मिळाली आणि वेगवेगळ्या पारितोषिकांनी त्यांना गौरवण्यात आलं. तर असं हे बहुआयामी व्यक्तित्व आपण या लेसन मध्ये अभ्यासणार आहोत. त्यांचं नाव आहे तेनजिंग नॉर्गे. So this is the rarest snapshot of the two mountaineers, Sir Edmund Hillary and Tenzing Norgay. So let us begin the explanation of the lesson. Page number 16. On to the summit, we reach the top. The first paragraph. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning, I remember thinking I was to get to the top even if I die. So dear students, in the first 2 or 3 lines, we understand the passion of Tenzing Norgay. In the first 3 lines itself, he says that he was ready to do anything to accomplish his passion. त्यांचं पॅशन कंप्लीट करण्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार होते. इवन ते म्हणतात की जरी मला मृत्यू आला तरी मी पर्वत चढाई किंवा पर्वत सर करणं सोडणार नव्हतो. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. तर ज्या वेळेस ते
माउंट एव्हरेस्ट या सर्वात उंच पर्वताला सर करायला निघाले त्यावेळेस त्यांना मरणाची सुद्धा भीती वाटत नव्हती. We set out early and all the way from Camp 9 to pick we alternated. So alternated means changed places. So dear students, Mount Everest चढत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स लावले जातात. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 आणि यांनी शेवटची सुरुवात जी केली ती कॅम्प 9 वरनं केली आहे आणि म्हणूनच इथं कॅम्प 9 असा उल्लेख झाला आहे. I would take the lead and then Hillary, the man who follows when climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the steps and breaks the way. So dear students, या सेकंड पॅराग्राफ मध्ये तेन्झिंग नॉर्गे सांगतात की माउंट एव्हरेस्ट सर करत असताना कधी मी पुढाकार घेत असे तर कधी एडमंड हिलेरी. चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे दोन्ही काम अवघड असते, कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. पुढे चालणारा माणूस पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. In my pocket, I had 4 flags. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me the 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. तर माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेवर निघताना तेन्झिंग नॉर्गे यांच्या खिशात 4 ध्वज ठेवलेले होते. चौथ्या कॅम्पवर असताना कर्नल हंट यांनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळचे प्रत्येकी 1 असे 3 ध्वज त्यांच्याकडे दिले होते. जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते ध्वज तेथे फडकवण्यासाठी कामगिरी त्यांनी माझ्यावर म्हणजेच तेन्झिंग नॉर्गे यांच्यावरती सोपवली होती. He charged me with the duty of planting them on the top of the world. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. So dear students, Colonel Hunt, the chief of the expedition, या अभियानाचे प्रमुख यांनी तेन्झिंग नॉर्गे यांना एक जबाबदारी दिली होती की 3 वेगवेगळ्या देशांचे जे फ्लॅग्स आहेत, जे राष्ट्रध्वज आहेत, ते माउंट एव्हरेस्टच्या उंच स्थळी नेऊन ते फडकवायचे होते. आणि त्यांना विश्वास होता, खात्री होती की हे 2 तरुण पर्वतारोही खात्रीलायक ही जबाबदारी, ही मोहीम पार पाडणार होते. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as the leader of expedition. मी माझ्याबरोबर भारतीय ध्वज घेतला आहे आणि इतर ध्वजांसह शिखरावर पोहोचण्याचा माझा मानस आहे, असे तेन्झिंग नॉर्गे यांनी कर्नल हंटला सांगितले. या मोहिमेचे प्रमुख या अधिकारी नात्याने कर्नल हंट यांची परवानगी घेणं मला गरजेचं होतं. सो फ्रॉम दिस लाईन वी अंडरस्टँड द डिसिप्लिन required while climbing a mountain. Now let us see the next section, Indian flag. Colonel Hunt said, by all means, I am glad to know that you brought an Indian flag. So कर्नल हंट म्हणाले की काहीच हरकत नाही, किंबहुना तू भारतीय ध्वज बरोबर घेतला आहेस हे ऐकून मला आनंदच वाटला. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. Steep line म्हणजेच उतरती बाजू. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing bearing our way to top but a snow-covered inclined sloping. Sloping म्हणजे slanting up or down. And
less and less as it near to the top. Dear students, I would like to read this paragraph once again. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. सुमारे 1 तासभर स्थिर मार्गक्रमण केल्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो, जेथून आम्हाला खडकांची एक उंच चढाण पार करायची होती. येथे आमची वाटचाल थोडीशी मंदावली व अवघडही झाली. Once we had cleared these, there was nothing bearing our way to the top but a snow-covered inclined sloping less and less as it neared to the top. So तेनजिंग नॉर्गे म्हणतात की एकदा का आम्ही हा रस्ता पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे काही अडथळे नव्हते. मात्र सर्वात मोठी आणि अवघड ही एक बर्फाच्छादित चढण होती. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace. Pace means speed. And we reached the small flattened summit almost together. So summit means the highest point of the hill or a mountain. So this line, the last line, see, and we reached the small flattened summit almost together. So Tenzing Norgay and Edmund Hillary, both of them reached the top of the mountain at the same time, dear students. तर तेनजिंग नॉर्गे म्हणतात की टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फूट उंची फार धोकादायक नव्हती, पण आम्ही चालण्याची गती धीमी ठेवली, म्हणजे जास्त अतिउत्साह दाखवला नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, अतिघाई अडचणींना आमंत्रण देई, आणि म्हणूनच यांनी चालण्याची गती धीमीच ठेवली. शेवटच्या त्या लहान सपाट कळसावरती आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलो. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. So dear students, this line is also very important. So they were tied to each other with the help of a rope. So why do the mountaineers tie each other with a rope? पर्वतारोही एकमेकांना दोरीच्या सहाय्याने का बांधतात? तुम्हाला ठाऊकच असेल की जर एखादा खाली पडला तर लगेचच दुसरा त्याला पकडू शकतो किंवा धरू शकतो, आणि म्हणूनच इथं वाक्य आहे, we were tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it taut. तर सर्वोच्च टोक गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना हिलेरी आणि माझ्यात 21 फुटांचे अंतर होते. किती फुटांचे? 21 फुटांचे. एका दोराने आम्ही एकत्र बांधलेलो होतो. बराच काळ तो दोर सैल असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो घट्ट ओढून घेत असू. सो डिअर स्टुडंट्स, एवढा भाग तुम्हाला समजलाय? नाव लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड. See, these are the two photographs of the two mountaineers. This one is Edmund Hillary, and here we have a young chap. His name is Tenzing Norgay. These are very rare photographs, dear students. Okay, now page number 17. This line. This rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals, but a team. So, dear students, to achieve success in life, especially in a group, that requires a teamwork. So, if you have a good teammate, you can win a match and you can conquer any difficult situation in your life. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तेनजिंग नॉर्गे म्हणतात की तो दोरखंड हे एक प्रतीक होते. त्याने आम्हा दोघांना बांधून ठेवले होते.
दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कोणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. आम्ही दोन वेगवेगळे व्यक्ती नव्हतो, तर आम्हा दोघांचे अस्तित्व हे एकच होते. I have been asked many times, who was the first? When we were within reach of the summit, I did not think of who was going to be the first. So, dear students, इसे कहते हैं बड़प्पन. Because both of them, when they were climbing Mount Everest, obviously प्रत्येक व्यक्ती असा विचार करेल की सर्वात प्रथम मीच त्या सर्वोच्च स्तरावरती, सर्वोच्च शिखरावरती पोहोचेल आणि इतिहास घडवेल. मात्र हे दोघेही खूप संयमी पर्वतारोही होते. या दोघांनी घाई न करता एकत्रपणे एकाच वेळेस ते त्या पर्वताच्या टोकावरती आणि जगातील सर्वात उंच शिखरावरती जाण्याचा मान त्या दोघांनी मिळवला. I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. तर तेनझिंग नॉर्गे म्हणतात की आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठेल हा विचार ना माझ्या मनाला शिवला आणि मला खात्री आहे की हिलेरीच्या मनात सुद्धा हा विचार डोकावला नसावा. तुमचे सगळे चित्त वर चढण्यावर केंद्रित झालेले असते आणि इतर काही गोष्टी त्यावेळी तुम्हाला चिंतित असतात. कारण की अशा पर्वतावरती प्रत्येक पाऊल हे खूप जोखमीचं असतं आणि प्रत्येक पाऊल चालत असताना खूप काळजी घ्यावी लागते आणि म्हणूनच या दोघांचंही लक्ष शेवटपर्यंत ते पर्वत चढण्याकडे होतं. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. So, Tenzing Norgay says that it was a teamwork, it was a team effort, and it was not possible for a single man to climb the highest peak of the world. So, without Edmund Hillary, he was incomplete, and without Tenzing Norgay, Edmund Hillary was also incomplete. तर कोण आधी पोहोचलं हे काय महत्वाचं नाही. आम्ही दोघांनी एकत्र शिखर चढायचे हा एकच विचार आमच्या मनात होता आणि आम्हाला तेच करायचे होते. कोणा एकट्याला ते करणं शक्य देखील नव्हते कारण की ते खूप अवघड होते. If there had been a difference of 1,000 feet between us, then one could make the claim that he was the first. But even then, only the man behind him could confirm the distance between two of them. So this is a very funny sentence. That to make or to declare that I was the first and he was the second, then it requires the eyewitness. So there was no eyewitness because only two of them were climbing the Mount Everest. And so instead of giving the importance to the first and second, both of them climbed the Mount Everest very carefully and reached the top of the summit together. दोघांमध्ये जर 1000 फुटांचे अंतर असते तर कोणी एकानं आधी पोहोचल्याचा दावा करणं योग्य ठरले असते. पण तरी सुद्धा त्याच्या मागे येणारा व्यक्तीच त्या दोघांमधील अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकत होता आणि या दोघांच्या व्यतिरिक्त एवढ्या उंचावरती कोणी तिसरा व्यक्ती नव्हता. Page number 18. The first line. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. Controversy means a prolonged public disagreement or a heated discussion. Controversy म्हणजे बघा विवाद. तर ज्या वेळेस आम्ही पर्वत चढाई करून खाली आलो त्यावेळेस काठमांडू येथे लोकांमध्ये एका वेगळ्याच गोष्टीवरून वाद सुरू झाल्याचे आम्ही ऐकले. We talked it over.
Hillary and Colonel Hunt and I, we agreed that all the talk was childish. तर लोकांमधील हा वाद ऐकून कर्नल हंट, हिलरी आणि मी आम्ही तिघांनी यावर चर्चा केली आणि ते सर्व मतभेद बालिश आहेत यावर आमचे एकमत झाले, कारण की या दोघांनीही माउंट एव्हरेस्ट हा पर्वत एकत्रितपणे सर केला होता. सो वी मेड अ पॅक्ट. पॅक्ट मीन्स अ फॉर्मल अग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज. तर त्यांनी एक करार केला. सो वी मेड अ पॅक्ट and each of us signed it in the office of the Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. It reads, Kathmandu, June 22, 1953, and the remaining part we'll see, but let us see the meaning of this. तर लोकांतील हे मतभेद ऐकून या दोघांनी एक करार केला. या करारामध्ये त्यांनी काय लिहिलं बघा, की हा एक करार केला आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकानं त्यावर शिक्कामोर्तब देखील केला. प्रत्येकाने स्वतःच्या निवेदन पत्रावरती स्वाक्षरी केली. हिलेरीच्या निवेदन पत्राची एक कॉपी, एक प्रत मी माझ्याजवळ खिशात नेहमी बाळगतो आणि त्यावर लिहिलेले असते, काठमांडू 22nd of June 1953. So let us see what is written in that declaration. On May 29, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upwards to the south summit, first one and the other would take a turn at leading. We crossed over the south summit and moved along to summit ridge. Ridge means a long narrow piece of raised land. त्याला आपण मराठीमध्ये कडा असं म्हणतो. एडमंड हिलेरी लिहितात की 29 मे या दिवशी तेनजिंग शेर्पा आणि मी या हाय कॅम्प पासून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवरती निघालो. दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने एकमेकांचे पुढे किंवा मागे चालत होतो. दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या कडावरून जात राहिलो. We reached the summit almost together. We embraced each other. To embrace someone means to hug someone, to hold someone closely in one's arm. म्हणजे ज्यावेळेस ते समिट वरती, जगाच्या सर्वात उंच टोकावरती पोहोचले, त्यावेळेस त्यांनी एकमेकाला आलिंगन दिलं. We embraced each other, overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloof the flag of Great Britain, Nepal, the United Nations and India, signed by E.P. Hillary, that is Edmund Hillary. There is another paper like this in English signed by me. तर एडमंड हिलेरी आपल्या त्या डिक्लेरेशन मध्ये म्हणतात की माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती आम्ही जवळपास एकत्रच पोहोचलो. यशस्वी झाल्याचा अत्यानंदच आम्ही एकमेकांनी मिठी मारली. मग मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ, संयुक्त राष्ट्राचा आणि भारताचे ध्वज तेनजिंग फडकवत असतानाचे चित्र सुद्धा काढले आणि खाली एडमंड हिलेरी यांची स्वाक्षरी आहे. तर हे आहे एडमंड हिलेरी यांचं डिक्लेरेशन. Thus, we will not take part in any controversy, as the statement says. Hillary and I embraced when we reached the top. We did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, "We have done it," but we couldn't hear. We had our own oxygen mask on. So, dear students, when both of them climbed Mount Everest, they hugged each other, they embraced each other, and both of them said to each other that we have done it. Because, dear students, it was one of the greatest achievements of their life. तर तेनजिंग नॉर्वे म्हणतात की या निवेदन पत्रानुसार हिलेरी आणि मी शिखरावरती पोहोचल्यानंतर
आम्ही एकमेकांना मिठी मारली, कारण की तो आनंद हा अवर्णनीय होता. म्हणजे आमच्या अवजड साधन सामग्री सकट जसे जमेल तसे आम्ही तो आनंद पर्वताच्या त्या उंच शिखरावरती साजरा करत होतो. मी त्याला म्हटलेलं मला आठवतं की आपण हे साध्य केलंच. अर्थात आम्हाला ते शब्द ऐकू आले नाहीत, कारण आमच्या तोंडावरती ऑक्सिजनचे ते मुखवटे बांधलेले होते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माउंट एव्हरेस्टच्या एका विशिष्ट उंचीवरती ऑक्सिजन लेवल अतिशय कमी होऊन जातो आणि म्हणूनच सामान्य व्यक्तीला श्वास घेणे शक्य होत नाही. आणि म्हणूनच हे सर्व पर्वतारोही त्या विशिष्ट उंचीनंतर ऑक्सिजन टँक्स आपल्या बरोबर घेऊन जातात. आणि एडमंड हिलेरी अँड तेन्झिंग नॉर्गे यांनी सुद्धा हेच ऑक्सिजन टँक्स आपल्या बरोबर नेले होते आणि तोंडाला ते ऑक्सिजनचे मास्क बांधले होते. First thought, page number 18. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God, that after having failed for 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. शिखरावरती पोहोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे ईश्वराप्रती असणाऱ्या कृतज्ञतेचा. कारण 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच काळापासून उरी बाळगलेली माझी मनीषा, माझी इच्छा त्याच कृपेने सफल झाली होती. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. So dear students, it's a human tendency that what we do is when our wish is fulfilled, we give some offering to the God. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण झाली की आपण देवाला काहीतरी नैवेद्य देत असतो. आणि म्हणूनच तेन्झिंग नॉर्गे यांनी सुद्धा आपल्या बरोबर आणलेला काही नैवेद्य म्हणा, काही अर्पणाचं काही साधन सामुग्री असेल ती त्या उंच शिखरावरती देवाला अर्पण केली. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलीजन. इन अकॉर्ड विथ माय मीन्स इन अग्रीमेंट विथ, इन हार्मोनियस और कन्सिस्टंट विथ, म्हणजे हे माझ्या धर्माला धरूनच आहे. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट्स. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. तर तेन्झिंग नॉर्गे म्हणतात की मी माझ्याबरोबर देवाकरता नेलेला प्रसाद त्या कड्यावरती देवाला अर्पण केला. माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केले. मी आणि माझी पत्नी दोघेही बौद्ध आहोत. अंगावरच्या कपड्यांमुळे आणि साधनांमुळे मी गुडघ्यांवरती खाली बसू शकत नव्हतो, पण मी मनोमन देवाची मुख प्रार्थना करत होतो. The offerings were biscuit, candy and a little blue pencil. See dear students, the innocentness of Tenzing Norgay. My youngest daughter Nima had given me the pencil before I left home. तर देवाला अर्पण केलेल्या त्या प्रसादामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या बघा. बिस्किटे, गोळ्या आणि एक छोटी निळी पेन्सिल. माझ्या धाकट्या मुलीने म्हणजेच निमानं मी घरी असताना घर सोडताना ती पेन्सिल मला दिली होती. She asked me to put it on the top of the mountain as her offering. So Nima, the daughter of Tenzing Norgay, had requested him to offer a pencil to God when he would reach to the top. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. So the girl Nima had given one of her most precious possessions to offer to the God. As I put it down, I pointed it out to Hilary. He gave me a big smile, showing that he understood it. तर मी ती पेन्सिल खाली ठेवल्यानंतर हिलेरीकडे पाहिले
त्याने हसून माझ्याकडे पाहिले. मला काय म्हणायचे होते ते त्याला समजले. याचा अर्थ असा होतो. Then I got out the flags which I had one piece of strings about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. तर तेनजिंग नॉर्गे यांनी नंतर 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलेरी यांनी त्याचे छायाचित्र घेतले, म्हणजेच फोटो घेतले. As I had to bring my axe down with me, I buried one end of the string in the ice on the top and the other in the snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. तर तेनजिंग नॉर्गे यांना त्यांची ती बर्फाची कुऱ्हाड त्यांना परत न्यायची असल्यामुळे त्यांनी ती जी दोरी होती एक टोक जे होतं त्याचं ते टोक कड्यावरच्या एका बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावरती एका बर्फाच्या खोलवर पुरले. आम्ही परत निघालो तेव्हा शिखरासमोर बर्फात विराजमान झालेले हे सगळे ध्वज मी पाहत होतो. म्हणजेच यांनी सर्वात उंच शिखरावरती त्या टोकावरती या देशांचे ध्वज फडकवले होते. त्याबरोबर त्यांनी फोटोही काढले होते आणि खाली येताना हे चारही ध्वज त्या बर्फाच्या त्या शिखरावरती विराजमान झालेले पाहून या दोघांनाही खूप आनंद झाला होता. I was very thirsty. I took out water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. To quench one's thirst, dear students, to quench means to satisfy one's thirst. So, I was very thirsty. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen as it was a freezing temperature. It's quite natural. So, I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. तर तेनजिंग म्हणतात की मला प्रचंड तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी मी ते पत्र्याचे भांडे बाहेर काढले. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्यासाठी पत्र्याची भांडी कशासाठी? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बर्फ हा खाता येत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तहान लागल्यानंतर बर्फ वितळून मग पाणी गरम केलं जातं आणि मग ते पिलं जातं आणि म्हणूनच त्यांनी ते पत्र्याचं भांड बाहेर काढलं. मात्र पाहतो तर काय, तर धातूच्या पेल्यातलं पाणी गोठून गेलं होतं. त्यामुळे माझी तहान भागवता आली नाही. मी थोडे बिस्किट खाल्ले आणि थोडे हिलेरीला सुद्धा दिले. बघा, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. आपण स्क्रीनवरती हे चित्र पाहू शकता की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी एकमेकाला दोरीच्या साहाय्यानं घट्ट धरलेलं आहे. I was wearing a red scarf which my great friend Lambert, the leader of 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago on May 20th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. So it was in the memory of the person, the Swiss friend, that is Lambert, that Tenzing Norgay was wearing a red scarf in his neck. तर पहा, तेनजिंग नॉर्गे and एडमंड हिलेरी हे नावाला जरी दोनच व्यक्ती त्या पर्वतावरती होते, मात्र त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक लोकांच्या आठवणी, इच्छा, अपेक्षा, त्याचबरोबर काही पर्वतारोही ज्यांचे स्वप्न हे अपूर्णच राहिले होते त्यांचे पुरावे सुद्धा, म्हणजे त्यांच्या गोष्टी सुद्धा बरोबर लिहिल्या होत्या. उदाहरणार्थ हे जे स्विस फ्रेंड होते, स्वित्झर्लंडचे फ्रेंड होते मिस्टर लॅम्बार्ट यांचा रेड स्कार्फ तेनजिंग नॉर्गे यांनी आपल्या गळ्यात बांधलेला होता. पेज नंबर 19. I wore it all the way up to the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me.
I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. Exhilarated means very happy and very excited. It was a very clear sensation. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दार्जिलिंग पासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत तेन्झिंग नॉर्गे यांनी तो स्कार्फ आपल्या गळ्यामध्ये बांधलेला होता. आता त्या टोकावर उभा असताना मला त्या स्विस मित्राची आठवण झाली. तो माझ्याबरोबरच आहे असं मला वाटलं. तर तेन्झिंग नॉर्गे यांचा मनाचा मोठेपणा आपल्याला याच्यावरून लक्षात येतो. शिखरावर उभं असताना मी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम स्थितीत होतो. माझे मन पूर्णपणे निशंक होते. थकवा जाणत नव्हता आणि खूप उल्हासित असल्यासारखे देखील वाटत होते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आवडता खेळ कदाचित क्रिकेटच असेल आणि एखादी क्रिकेटची मॅच तुम्ही दिवसभर खेळतात आणि ती मॅच जिंकल्यानंतर तुमच्या शरीरातील थकवा ऑटोमॅटिकली नाहीसा होतो, कारण की तुमच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट तुम्ही हासिल केलेली असती. तो विजय तुम्ही तुमच्या त्या घामांच्या धारामुळे कमवलेला असतो आणि म्हणूनच तुमचं शरीर सुद्धा उल्हासित असल्याची भावना तुमच्या मनामध्ये येते. आणि तसंच काहीसं तेन्झिंग नॉर्गे यांच्याबद्दल सुद्धा झालं होतं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स looked like gods and goddesses to me. So dear students, look here. This is the image. So just imagine, या पर्वताच्या टोकावरती दोनच व्यक्ती उभे आहेत आणि आजूबाजूला हे सगळे सर्वीकडे जे ढग साचलेले आहेत किंवा थांबलेले आहेत, हे पाहून तुम्हाला सुद्धा आपण जणू काही स्वर्गात उभे आहोत की काय असा भास झाल्यापासून राहणार नाही. So below all the hills and mountains looked like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of maps. तर तेन्झिंग नॉर्गे म्हणतात की खाली दिसणारी डोंगर आणि टेकड्या मला जणू देवदूतांप्रमाणे भासत होत्या. खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. 20 or 30 feet below the top, there was enough flat square for 2 people to sleep. You could pitch on the tent there. So dear students, from these lines we understand that there was a very little space to stay for a longer time there. So they said, Miss Edmund Hillary and Tenzing Norgay, when they were standing there, there was barely any more space for the third or the fourth person to stand there. तिसरा आणि चौथा व्यक्ती तिथं उभं राहणं कदाचित मुश्किल होतं. The summit is flat on one side and steep on the other side. हे शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूनं खोल उतरते आहे. There is snow on the northern side, rocks on the south and east, and snowy rocks on the west. तर शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे, दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहेत. We stayed on the top a little more than 15 minutes. So प्रिय विद्यार्थी मित्रांनो, की एवढ्या उंचावरती जाऊन हे लोक तिथे फक्त 15 मिनिटं थांबले, कारण की पहिली गोष्ट त्यांचा ऑक्सिजनचा जो टँक होता तो कमी होत चाललेला होता आणि एवढ्या उंच जास्त वेळ थांबणं हे सुद्धा खूप रिस्की असतं आहे. We were lucky that there was no gale. Gale means strong wind. जास्त वारं वाहत नव्हतं. Or it would have swept us off. My next thought was how to get down safely. तर एकदा वरती पोहोचल्यानंतर, आपली कामगिरी बजावल्यानंतर आता त्यांचं नेक्स्ट टार्गेट काय होतं की सुखरूपपणे खाली उतरणे. Now dear students, I am going to show you some snapshots of Mount Everest. See these beautiful pictures.
एवढ्या सुंदर जागेला आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्यावीशी तुम्हाला नक्कीच वाटत असेल. सो दिस इज इमेज नंबर पिक्चर नंबर 1, 2 and 3. या तिसऱ्या इमेज मध्ये फोटोग्राफ मध्ये आपल्याला काहीतरी माहिती दिल्याचं आपण वाचू शकतो. बघा की आयफेल टॉवर जो आहे पॅरिस मधला तो आहे 1056 फीट. त्यानंतर टॉवर ऑफ बुर्ज खलिफा इट इज इन दुबई, त्याची उंची किती आहे बघा, इट इज 1955 फीट. सिमिलरली एखादं कमर्शियल एरोप्लेन जे आहे ती किती उंचीवरती उडत आहे, 30,000 फीट. ओके, खूप उंचीवरती असत आहे. त्याचप्रमाणे बघा माउंट एव्हरेस्ट समिट जे आहे त्याची उंची किती आहे, 29,035 फीट. तर हे खूप उंचावरती असणारं सर्वात अवघड शिखर या दोघा व्यक्तीने यशस्वीपणे सर केलं होतं. नाव दिस इज द जॉग्राफिकल मॅप ऑफ माउंट एव्हरेस्ट. जर का भविष्यामध्ये तुमचा माउंट एव्हरेस्ट वरती जाण्याचा विचार झाला तर अशा पद्धतीने हा जाण्याचा मार्ग आहे. ओके, तर वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावले जातात. उदाहरणार्थ कॅम्प 1 इथून थोडस प्रवास केल्यानंतर कॅम्प 2, मग कॅम्प 3. कॅम्प 3 ला काय म्हणतात बघा, ऍडव्हान्स्ड बेस कॅम्प. कॅम्प 4 नॉर्थ कोल. कॅम्प 5 हा किती उंचीवरती आहे, 25,600 फीट. देन कॅम्प 6, कॅम्प 7 कॅम्प 6, देन द फर्स्ट स्टेप, देन द सेकंड स्टेप आणि फायनल स्टेज आहे द समिट. द अल्टिट्यूड ऑफ 29,009 फीट म्हणजेच 8,844.43 meters, making it the highest mountain on the earth, that is Mount Everest. Now let us see the little part of the lesson which is remaining. Page number 20. On the descent from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. Descended म्हणजे खाली उतरणे. तर दोघेही जसे चढताना, पर्वत चढताना एकमेकाची मदत करत होते, त्याचबरोबर खाली उतरताना सुद्धा ते एकमेकांची काळजी घेत होते. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. तर पर्वत चढताना जेवढा सोपा होता तेवढाच तो खाली उतरताना त्याच्या दुप्पट अवघड होता, असं तेन्झिंग नॉर्गे हे कबूल करतात. इफ यू स्लिप डाऊन, जर का तुम्ही खाली सरकलात, यू वुड गो इनटू द कॅंगसुंग ग्लेशियर्स. हे एका ग्लेशियरचं नाव आहे, म्हणजेच बर्फाच्छादित प्रदेश आहे हा. आणि जर का तुम्ही खाली सरकलात किंवा पडलात तर तुम्हाला परत शोधणं हे जवळपास मुश्किलच किंवा असंभव आहे. देयर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू, म्हणजे थोडक्यात काय, इट वॉज इम्पॉसिबल टू फाइंड द पर्सन वन्स ही वॉज फॉलन इन टू द कॅंगशुंग ग्लेशियर. मोर कॉशन नीडेड. तर खाली उतरताना काय काळजी घ्यावीची होती बघा. ऑफकोर्स it took less time climbing down, but you needed more hoshiyar. Hoshiyar is a Hindi word. Hoshiyar means cautions. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. And if up to now there have been no accidents, I hope there will be none in the future. I had always prayed to God and He saved me. तर तेन्झिंग नॉर्गे आपला अनुभव सांगतात की 9व्या कॅम्पवर पोहोचलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप खाली आलो, ही देवाची किती मोठी कृपा. आतापर्यंत अपघात झाले नाहीत, तेव्हा यापुढे भविष्यातही होऊ नये अशी आम्ही आशा बाळगतो. मी नेहमी देवाची प्रार्थना करतो की देवा, यापुढे जसं आमचं रक्षण आधी केलं यापुढेही करत जा. पेज नंबर 20. At Camp 9,
Hillary and I were in no mood for any talking because they were tired. We just attended to our own things. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. 9व्या कॅम्पवर आल्यावरती मी आणि हिलेरी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो, कारण की ते दोघे खूप थकले असतील. आम्ही फक्त आपापली दैनंदिन क्रिया उरकली. आम्ही तिथे सुमारे अर्धा तास थांबलेलो होतो. थोडासा बर्फ उकळून लिंबू पाणी करून आम्ही प्यायलो. But when we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. तर कॅम्प 9 वरून निघताना फक्त झोपण्याची गादी बरोबर घेतली आणि बाकी सर्व गोष्टी आम्ही मागेच तंबूमध्ये सोडल्या. कॅम्प 9 पासून जेथे आम्ही रात्रीचा मुक्काम केला त्या 8व्या कॅम्प पर्यंत जाणे तसे सोपे होते. Just above Camp 8, where the others could see us, I raised my arms with thumbs up. CWF Noyes and WG Loe saw us and their faces flushed with joy. In this way, I was able to tell them our success. As we got nearer to the Camp 8, Loe came to meet us and came up about 300 feet with a tea and coffee. So that showed his excitement. हा मिस्टर लोए यांचा आनंद सुद्धा दर्शवतो की त्यांचे मित्र हे सुखरूपपणे खाली उतरले होते. तर तेन्झिंग नॉर्गे म्हणतात की 8व्या कॅम्पचे थोडे वर व जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते तेथे मी हात उंचावून अंगठ्यानं इशारा केला. थम्स, आपण ज्याला म्हणतो ना थम्स अप. नाईस म्हणजे CWF आणि लुएन WG यांनी आम्हाला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्याजोगा होता. अशा प्रकारे आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे मी त्यांना कळवू शकलो. 8व्या कॅम्पच्या जवळ पोहोचलो तसा लुई आम्हाला भेटायला चहा कॉफी घेऊन 300 फूट वर आला. Another 50 feet down, we met Noyes, who brought us more tea. This tea smelled kerosene. Apparently, it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. तर या दोन्ही पर्वतारोहींना म्हणजेच एडमंड हिलेरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांना सुखरूप खाली आल्याचे पाहून त्यांच्या मित्रांना खूपच आनंद झाला होता. त्यातील एक जो मित्र होता त्याचं नाव होतं नॉयस, यांनी सुद्धा चहा बनवून त्या लोकांना दिला. मात्र त्या चहाचा सुगंध वास जो होता हा पूर्णपणे केरोसिनचा येत होता, म्हणजे रॉकेलचा येत होता. कारण घाईमध्ये कदाचित चहा बनवण्यामध्ये त्याने थोडस केरोसिन इकडं तिकडं मिक्सअप केलेलं होतं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. परंतु तेन्झिंग नॉर्गे म्हणतात की मी त्या व्यक्ती माझ्या मित्राच्या भावनांची कदर केली. लक्षात घेतलं की त्याने ज्या घाईघाईने माझ्या काळजीपोटी माझ्यासाठी चहा बनवला होता तो चहा मी पिणार होतो आणि मी तो चहा अगदी आनंदानं मुरके मारत मारत पिलो. सो dear students, by this way we have studied one of the most beautiful adventurous lesson written by Tenzing Norgay. So dear students, these are few snapshots of the Mount Everest and different mountaineers. So dear students, I hope you have enjoyed my thrilling experience of climbing the world's highest peak, that is Mount Everest. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। So dear students, I hope you have understood the explanation of the lesson. Please keep on watching my YouTube channel, and I'll be uploading the different lessons from the 11th and 12th English syllabus. Our upcoming videos are on the lesson that is on to the summit where is the top. I'll be giving you the icebreaker activities, the brainstorming activities also. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, याच लेसनच्या आइस ब्रेकर ऍक्टिव्हिटीज आणि ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज वरती सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करत राहणार आहे. आणि म्हणूनच माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या या युट्यूब चॅनलचं नाव आहे माय इंग्लिश टीचर. थँक्यू.